खच सार बाई तुझं माझं जगन सार खच सार इथं खंबीर होण्या वाहो समतेचं वार ज्योतिबाच्या साथीनं स्वाभिमानानं शिकले जगाया अन पोरी अशा पावसातही आले मी आज तुला भेटाया अन पोरी आज ह्या पावसातही आले मी तुला भेटाया. ओळखलं मला कोण आहे ओळखलं? सावित्री ज्योतिबा फुले. लई दगडशेनं खाल्ली पण उभी राहिले ताट मानेनं ताटकण्यानं. ह्याच पुण्यात आहे ना हो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि त्याच विद्यापीठाच्या आवारात मानवर करेपर्यंत लावायला तो एक पुतळा लावलाय मोठाचा मोठा. मानवर करू पाहताना सावित्रीबाईला तुम्ही आले तुमच्याशी हितकुस साधाया. बोलायचंय मला 200 वर्ष झाली 200 बोललेच नाही माझ्या लेकींशी मी. हे दादानं बोलवलं मला. शरद भाऊ आहे ना तो म्हणे माई ये तुझ्या लेकी येणार आहेत भेटायला तुझी पोरं येणार आहेत भेटायला. आले की मी यग धावत तुम्हाला भेटाया. तुम्हाला माहितीये माझं जीवन प्रवास ऐकायचंय का? ऐकायचं? हो. साऊ माय माहितीये दगडशेन माती खाल्ली माहितीये पण तुम्हाला माहिती का किती बारीक सारीक गोष्टी या काळजाच्या कुप्पी दडून ठेवल्या तुमच्या साऊमाईनं. किती येणार किती दुःख किती व्यथा या काळजात कोंडून ठेवलाय तुमच्या साऊमाईनं. सांगायचंय मला दुःखरीत नाही करायचं बळ द्यायचंय तुम्हाला. आजही लढावं लागतंय ना तुम्हाला प्रत्येक पावला गणिक. आजही तोंड द्यावं लागतं ना तुम्हाला अन्यायाला प्रत्येक पावला गणिक. मग म्हणूनच आली तुमची साऊमाई तुम्हाला आज भेटायला. माझा जन्म झाला खंडोजी पाटलाच्या पोटी सातारा जिल्ह्यात नायगाव. पोर जन्माला आली आणि माझ्या बापाला काय बाई आनंद. तुम्ही म्हण ते काय पोटातच पोरी मारायला लागली जणू स्त्री भ्रूण हत्या का काय म्हणतात ना तुम्ही. खंडोजी पाटलाला माझ्या बापाला काय आनंद झाला शरद भाऊ. गावभर साखर वाटली येड्यातच साखर वाटली. लेक जन्माला आली पोरासारखंच वागवलं मला. मुलगा मुलगी भेद नाही केला. तुम्ही करता विचारा स्वतःच्या मनाला. आता म्हणशाल नाही माय देखत पण तुमच्या मनाला विचारा करता का मुलगा मुलगी भेद. माझ्या बापाने नाही केलं कधी. 8 वर्षाची झाले 8 वर्षाची लग्नाची गोष्ट काढली नव्हती घरात. पोरक घालायचे आणि जायचे सवंगड्या सोबत खेळायला. अमराईत उड्या मारायचे नाचायचे बागडायचे सगळ्या गोष्टी करायचे जे मुलं करायचे ते. मग एके दिवशी गेलो अमराईत आणि अमराईत गेल्यानंतर झाडाकडे लक्ष गेलं वर तिथं एक सुंदर घरट पक्ष्याचं. मी आपली लय चळवळी डोकू टाचा उच करून पाहिलं तर त्याच्यात पांढरी शुभ्र अंडी त्या पक्ष्याची. आणि जवळच लक्ष गेलं पाहते तो काय त्या अंड्याच्या बाजूला एक नाग फणा उगारलेला. ती अंडी खाण्याच्या बेतात. नाही हे असं मी होऊ देणार नाही. गरीब पक्ष्याची अंडी हा नाग खाणार म्हणजे त्यांच्यावर आणली आहे की? अजिबात नाही. साऱ्या पोरांनी सवंगड्यांनी मित्रांनी मैत्रिणींनी ते पाहिलं आणि साऱ्यांनी धूम ठोकली गावाकडं. का घाबरली? मी तिथंच उभी राहिले पदक खोचून उभी राहिले. जवळ इकडं तिकडं शोधायला लागले काय करावं. काळजात माझ्या चलबिचल ती पांढरी शुभ्र अंडी त्याच्यात पिल्ला असतील ना मग येवली. आणि तो नाग ती खाणार म्हणजे त्यांच्यावर आणली ना. काय करावं? तिथंच एक जवळ दगड पडला होता. अनुकुचीदार उचलला आणि त्या नागाला नेम धरून मारला. तो त्या नागाला लागला आणि नाग वळवळत करत खाली आला. माझ्या दिशेने यायला लागला. आता मी पळायला हवं ना. मी कसली पळते तिथंच उभी राहिले पाय ठेरून. आणि मग पुन्हा इकडं तिकडं शोधायला लागले. काहीतरी दिसला मला लाकडाचा दांडा उचलला ना बेभान झाले. पदर वचा खोचलेला आणि दनादन त्या नागावर वार करत सुटले. नागत प्राण होऊन पडला. माप लागली माय मला लई.
तितक्यात किलबिल 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 ऐकू आली. पाहत मागे वळून सारे सवंगडी ना शरद भाऊ माझे आणि त्याच्याबरोबर महाबाप वाघावानी आला की आला आणि चकित होऊन पाहतोय माझ्याकडं. मला तर भानच नाही मी काय केलं. मी बी पाहते येड्यात त्यांच्याकडं. मग कोणीच काय बोललं नाही. कोणीच काय बोललं नाही. बाईचं कौतुक असं चार चौघात करायची रीत नव्हती तेव्हा. आता हाय का? आता तरी हाय का? आता तरी हाय का? कशा गालातल्या गालात हसताव तुम्ही कळलं मला. आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून तरी बाईचं असं जाहीर कौतुक करता का? नाही. आम्हाला कमीपणा वाटतं. आम्हाला अशी कर्तबगार बाई आवडत नाही. आम्हाला होला हो म्हणणारी बाई आवडती. मग तेव्हा कशाला माझं कौतुक करताय सगळं? डोळे मोठे मोठे करून मा बाप माझ्याकडे पाहतोय. त्याची खोट बोलले नाही, तोंडानं बोलला नाही, पण डोळे बोलत होते. डोळे काय म्हणत होते माहितीये? त्याचे डोळे म्हणत होते ही पोर काहीतरी वेगळी आहे बा. आणि मग काय लाडा पोडात वाढलेले मी घरी आले. सगळ्यांना सगळं माहित झालं आणि थोड्या दिवसानं आठवड्याचा बाजार भरला. आठवड्याचा बाजार भरला. लाडापोडाची लेख म्हणून बापाने दिलं पैक माझ्या हातात. ते पैक घेऊन मी गेले आठवडे बाजारात. तिथं घेतला खाऊ आणि मग आवडला खाऊ. खाता खाता रस्त्याने येते तर रस्त्याच्या बाजूला दिसला मला एक घोळका. त्या घोळक्याच्या मधोमध पांढरा शुभ्र झगा घातलेला फादर बुवा उभा. आणि त्या फादर बुवाच्या हातात अशी बारकाली बारकाली पुस्तक आहे. आणि पुस्तक सगळ्यांना वाटतोय. मला बरं वाटलं. एक तर फुकट वाटत होता. फुकट आपल्याला आवडतं. मला बी आवडतं. मी गेले. मी काय घाबरते ना कुठे. सारी गर्दी चिरत मध्ये गेले. त्या फादरचा जगा ओढला आणि म्हणलं मला बी एक पुस्तक हवंय. फादरला काय वेगळं वाटलंय, आश्चर्य वाटले. एवढीशी पोरगी घाबरत नाही म्हणे कुणाला. आणि मग टपली मारली डोईवर माझ्या आणि दिलं माझ्या हातात एक पुस्तक. आणि मग काय आले ना माय नाचत नाचत मी घरी. एक तर फुकट मिळालं, पाहिजे ते मिळालं, अजून काय पाहिजे. मग आले घरी नाचत 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 नाचत. आता मिळालेली गोष्ट कोणाला दाखवून कोणाला नाही असं मला झालं. समोर कोण नाही. पाहते त्या अंगणात बाजावर बाबा बसलेलं. बाबा बसलेलं. मग आली नाचत नाचत छोटीशी साऊ. म्हणली बाबा बाबा बघा ना मी काय आणलं. बाबा बघा तरी मी काय आणलं. काय पुस्तक कुठून आणलंस? कोणी दिला? आण तिकडा. बापानं माझ्या हातून पुस्तक घेतलं आणि हातातून घेऊन उकिरड्यावर भिरकवलं आणि म्हणला कसं परत अशा गोष्टी घरात आणशील तर याद राख. हे असे थेर या घरात चालणार नाही. मला कळायचं ना. मी आपली अपराध आहे आणि खाली पाहते. मी असं काही प्रीत केलं होतं. पुस्तक तर आणलं होतं. त्यासाठी पैसे नव्हते मोजले. मग बापाला का बरं वावगं वाटलं? मला कळायचं ना. मी लई रडले, लई वरडले, लई भेकले, पाया पडले. पुस्तक मला पाहिजे होतं म्हणजे पाहिजे होतं. आणि बाप महा ते देणार नव्हतं. कोण महाबाप मला पुस्तक देणार नव्हतं? एवढी लाडाची लेक सवंगड्यांसोबत खेळायला पाठवतो, पैक देतो खाऊ घ्यायला. मग पुस्तक पाहिल्यावर डोकं का फिरतं त्याचं? का ग ताई? काऊन फिरलं माय बापाचं डोकं? तुम्हाला उत्तर देऊ. कारण की त्या काळात पोरींना पुस्तकं देत नव्हता. का? पोरांना द्यायची व्हय, पोरींना नाही द्यायची. धर्म बुडत होता. धर्म बुडत होता. धर्म बुडतो. बाईनं पुस्तक वाचलं की धर्म. आता इथं या हॉल मध्ये सगळ्या बाया निरक्षर आहे ना व, सगळ्या अंगठा बाजार आहे ना व, कारण धर्म बुडला नाही ना अजून. काय पृथ्वीचा काही नाशविश झाला नाही ना अजून. म्हणजे तुम्ही अंगठा बाजार असणार आहे सगळ्या. कसं येड्यागत काढलं ग आपल्याला. कसं येडं बनवलं ग आपल्याला. वर्षानुवर्षाने युगानुयुग आणि आपण बी निघालो येड्यात. कुणाला तरी एकीला करावी लागते का क्रांती? हा, मग ती होती क्रांती ज्योती आणि आपण होतो त्या क्रांतीच्या इवल्या इवल्या ज्योती सावित्रीच्या
लेकी. मग बाई शिकली त्या काळात म्हणायची नव, बाई शिकली तर काय होईल, शिकलेल्या बाईच्या नवऱ्याच्या ताटा ताळ्या वळवळताना दिसतील होय. पृथ्वीचा नाश होईल, धर्म बुडल, दैवी प्रकोप होईल. काय बुडत नसतं, नुसत्या अवया अफवा अफवा अफवा. बाईला दूर 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 आत 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 लोटत राहायचं नुसतं. येऊच द्यायचं नाही तिला, बोलूच द्यायचं नाही तिला. हे असं सगळं माझ्यासोबत घडत होतं. मग त्या दिवशी मी जेवलेच नाही. मला वाटलं बाबा म्हणते उठ माय, खाऊन घे, पुस्तक पाहिजे, आणून देतो वय उकरड्यावरून, खाऊन घे उठ. मी बापाचीच लेक होते. मी जेवलेच नाही. मी त्या दिवशी जेवलेच नाही. मग कोणी मला बोलवायला आलं नाही. सगळे जेवले, निजानीत झाली, घराचा मुख्य दरवाजा लावला. मी खोलीत कुशीत तोंड खुपसून रडते. कोणीच माझ्याकडे लक्ष दिलं नाही. तुझं काय होईल ते हो, पण पुस्तक तुला मिळणार नाही. काय बाई दुश्मनी एवढी पुस्तकाशी? का असेल दुश्मनी? आता कळत असेल नाही तुम्हाला? आता कळत असेल ना? तर त्या दिवशी न जेवता मी गेली झोपून. पण सगळा जीव पुस्तकात अडकलेला. झोपकायची येते मला. मग मी घेतला कानोसा, सारी निजानीत झाली. हळूच खोलीच्या बाहेर आले, मुख्य दरवाजा उघडला, अंगणात आले. अंगणातून कुठं गेले? अंगणातून गेले ना उकिरड्यावर गेले आणि तिथून पुस्तक शोधलं, उचललं, परकराच्या वच्यात लपवलं, घरात आले घाई चोरासारखी. काय चोरी केली होती? अपराध केला होता? काय गुन्हा केला होता? पुस्तक हवं होतं, आणलं होतं, ते उचललं, परकराच्या वच्यात लपवलं. आडगळ असते ना सापटाच्या घरात, आडगळ सुरळी केली आणि पुस्तकाची आडगळीत पुस्तकाची सुरळी दडवून ठेवली. आता बापाला वाटलं पोर हाताबाहेर चालली, लाडाची म्हणून 8व्या वर्षी बी लग्न लावलं नाही हिचं, ना सोयरीक पाहिली. आता देवीचं लग्न लावून पुस्तक बिस्तुक आणायला लागली घरात, क्रांत्या बिंत्या करायला लागली का काय? मग पाहिला 12 वर्षाचा नवरदेव आमचं शेठजी ज्योती. मी 9 वर्षाची आणि शेठजी 12 वर्षाची. काहून काय माहिती त्या मांडवात सगळे म्हणायचे ही घोडनवरी आणि हा घोडनवरा. झालं बाई आमचं लग्न. घोडनवरीचं आणि घोडनवऱ्याचं झालंय लग्न. शालू नेसली होती, सासरी जायला निघाली. कशाचा नवरा कळतो ना, कशाचा संसार करतो ना, कसलं सासर कळतंय. सगळे म्हणले आता तुझं लग्न झालं, आता तुझा सासरी. मग काय, माझा जीव तर सगळा कशात गुंतलेला? कशात ग? पुस्तकात. मग त्या शालूच्या कोपऱ्यात आडगळीतलं पुस्तक काढलं, लपवलं. सासरी आल्या नव्या नवरीनं काय शोधावं नवीन घरी? माहितीये तुम्हाला काय शोधलं? काय ग ताई, काय शोधलं माहितीये का? आडगळ शोधली ना माय. म्हणजे माहेरी आडगळ. बाईचा परवास पाहिला का? आडगळ ते आडगळ. आम्हा बायांचं अख्खा आयुष्य आडगळीत चालो. मग पुस्तक सुरळी केली, आडगळी खोचून ठेवली. रोज पाहायची मांडली. कधी एकदा मला पाहायला मिळालं डोळं भरून. अक्षराचा ना शब्दाचा तर ओचा ठोकळत नव्हतं शरद भाऊ. पण म्हणलं काय, ते पुस्तक उघडाव, त्याच्यावर हात फिरवा, पोर भरून त्याचा सुगंध घ्या, श्वास भरून त्याचा गंध आहे तो काळजात साठवून द्यावा. पण त्या काळानं हा अधिकार दिला होता व बाईला नाही. मग येता जाता आडगळीत पाहत राहायचे पुस्तक, कधी एकदा घ्यायला मिळेल, उर भरून श्वास. संधीच मिळेना. मग एक दिवस संधी चालून आली. लय दिवसांनी एक दिवस संधी चालून आली. सासूबाई म्हणल्या, सासूबाईंनी काम सांगितलं. सासूबाई म्हणल्या, सौ
ज्योतिबाला आज शिदोरी तू घेऊन जायचीस. शिदोरी बांधायची आणि शेताकडे चालायला लागायचं. आता कामाची सवय करून घ्या. बाई काय आनंद झाला. मी तो म्हणते जगातली पहिली सून असेल. सासून काम सांगितलं तिला आनंद झाला. मला नाही आनंद झाला. माझ्या डोक्यात वेगळे हिशोब होते. माहितीये तुम्हाला काय, आता पुस्तक इकडून काढ. कसं काढायचे. मग टोपली घेतली. भाकर टाकली. अजून एक भाकर टाकली. तावर भाजी ठेवली. अजून एक भाकर ठेवली. पुस्तक ठेवला. त्याच्यावर भाकर ठेवली. सांगायचं नाही. आणि मग चारही कोपरे त्या उपरण्याचे करकुचून बांधले. डोईवर शिदोरी घेऊन चालायला लागले. माझ्या ज्योतिबाकडे. मी शेठजी म्हणायचे. शेठजी पोहोचली. शेतात पोहोचले. ज्योतिबा शिदोरीची वाटच पाहत होते जण. तिथे गेल्यावर म्हणला, शेठजी शिदोरी घेऊन आले. आणलीच आहे. ठेव तिथे. आलोच मी. हात धुवून शेठजी आलं. मी घाई शेठजीला भाजी भाकर वाढली. पहिला घास शेठजी घेणार तितक्यात भाकरी घालून काळजाचे ठोके धाड 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 वाजताय. प्रचंड घालमेल. लय घालमेल. आता काय होईल. जे होईल ते शेवटचं. जे होईल ते अखेरचं. पुस्तक काढलं. ज्योतिबा माही शेठजी पहिला घास तोंडात घेणार तितक्यात त्यांची नजर पुस्तकाकडे गेली. आणि ते म्हणले, हे काय ग, पुस्तक आणलंस. वाचायचंय तुला. शिकायचंय. गोडी आहे तुला शिकायची. अगं शिकशील. खरं सांग. हो 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 म्हणत मी होकारा दिला. आणि त्या दिवशी मातीची पाटी आणि काळीची लेखणी तुमची माय शिकायला लागली. ही आहे स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामा. इथं महाराष्ट्रात शेतातल्या मातीची पाटी काळीची लेखणी आणि माय सावित्री शिकायला लागली. असं म्हणत्या शिकून माणूस विचार करू लागतो. त्याला भलं बुरं कळू लागतं. त्याला चांगलं वाईट कळायला लागतं. त्याला प्रश्न पडायला लागतात. मग आपण प्रश्न विचारू नये म्हणून तर आपल्याला ठेवलं नव्हतं ना पुस्तकापासून दूर. बाई जा विचारायला लागती. ती विचार करायला लागती. आणि मग मी शिकले. अक्षर गिरवाय शिकले. मी शब्द लिहायला शिकले. वाचायला शिकले. आणि मग शेठजीला एक दिवशी म्हणले, शेठजी मी आता शिकले हो, पण युगायुगांपासून या खोल खोल काळोखात गर्त्यात अंधारात खितपत पडलेल्या माझ्या माय बहिणींचं काय. त्यांना कोण शिकवणार. त्यांनी शिकायला नको. 3 जानेवारीला जन्म झालेली तुमची साऊबाई. 1 जानेवारी 1848 ला वयाच्या फक्त 17व्या वर्षी शेठजी बरोबर शाळेत शिकायला जाऊ लागले. 1 जानेवारी 1848 मध्ये याच पुण्यातल्या भिडेवाड्यात काढली ना भारतातली पहिली मुलींची शाळा. केवढी मोठी क्रांती होती. आणि लई मोठी क्रांती होती. तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही हो. पण जेव्हा विरोध व्हायला लागला, शेणगोळे अंगावर पडू लागले, अश्लील घाणेरड्या शिव्या येऊ लागल्या, तेव्हा कळायला लागलं की आपण प्रवाहाच्या विरोधात वाहतोय. प्रवाह काही वेगळा आहे. आणि आता प्रवाहाच्या विरोधात वाहताना जीव गेला की प्राण गेला. लढायचंच, वाहायचंच. आणि 1 जानेवारी 1848 मध्ये या पुण्यात शाळा सुरू झाली. रोज येणारा प्रत्येक दिवस समराचा, येणारा प्रत्येक क्षण लढाईचा, येणारा प्रत्येक क्षण संघर्षाचा. त्या दिवसाचा प्रसंग असाच भयंकर. मी घरून निघाले. काळजाशी पाटी पुस्तकं कवटाळलेली आणि झप 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 चालले. नजर समोर, माझ्या नजरेसमोर त्या 6 पोरी शाळेतल्या इवल्या उवल्या.
अचानक रोज उभा राहायचा तोच धटिंगण आणि ते मावाली आलंच समोर. मी आपली पुढं 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 चालत राहील. मागून आवाज आला, ए बाई माग फिर. अरे कोण रे ही? शाळेत शिकवायला चालली वय? या ज्योतिबाला काय बाई मी ठेवली की काही बाळाची पोरकुड चालली रे? आणि हे सगळं सुरू असताना मी आता डुकून मी पाहिलं, माझी नजर समोरच. आणि झप 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 चालत असताना परत एकदा तो धटिंगण मागून पुढे आला, माझ्या अंगचटीला यायला लागला. आणि माझ्या अंगचटीला येत म्हणला, ए बाई माग फिर नाही तर भर रस्त्यात तुला मी आबरू करीन. इतका वेळ थांबलेली म्या तिथं थांबली, काळजाचं मळकं उटाळलेली, पाठीने पुस्तक वट्ट्यावर ठेवली, डोईवरचा पदर खाली आला, कमरेला खोचला, त्याच्या नजरेला नजर दिली, त्याच्या समोर जाऊन उभी राहिली. साऱ्यांचे श्वास थांबले जणू. त्या पुण्यात बाई दिवसा ढवळ्या एखाद्या पुरुषाला असा आव्हान देते वय. आणि मग नजरेला नजर, डोळ्यात डोळे घालून पाहू लागले. काय म्हणतोस? भर रस्त्यात बेआबरू करशील? दिली की सांग कर त्याच्या थोबाडीत. ही आहे क्रांती, ही आहे क्रांती. आणि मग तशीच पुन्हा डोईवर घेतला पदर, सगळी सामसूम, पुन्हा काळजाशी कवटाळली पाठी पुस्तकं आणि चालू लागले भेडेवाड्याकडे. भेडेवाड्याकडे गेले, पोरींना शिकवलं. संध्याकाळी परत घरी आले. तर माझ्या आधीच तिथं वार्ता घडलेली. सगळी भट मंडळी आली की तिथं. आणि सासरे बुवांना म्हणाली, अरे गोविंदा, वा 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 वा, चांगले पारणे फेडलेस होय, चांगले पाव फेडलेस गावाचे. कुणाचं नाकच उंच केलंस जणू. अरे तुझ्या त्या लेकानं आणि सुनेने जी काही थेर चालवली आहेत ना, त्या पोरींना आणि मागा महारांना शिक्षित करण्याची ती थेर थांब हो, नाहीतर तुझ्यावर बहिष्कार टाकू हो. बघ मग तू तुझे गोविंदा. आणि असं म्हणून सगळे गेलेलं. घरात तंग वातावरण, कोणीच माझ्याशी बोलना, कोणीच माझ्याशी बोलना. आणि मग अशा काळजात खालमेल वाढलेली. लय अस्वस्थता. मी काय चूक केलं होय? मी काय पाप केलं होय? स्वतः चूक नाही काय आणि तो म्हणतोय अंगचटीला येत भर रस्त्यात बेआबरू करेल. मोगलाई लागून चालली होय. आणि मग दिली की ठेवून थोबाडी. काळजात लय घालमेल साठलेली, लय अस्वस्थता, कोणीच बोलना. बरं आपलं कसं असतं, मी काय नवीन केलं, कोणीतरी बोला रे माझ्याशी, कोणीतरी बोला माझ्याशी. भूषण द्या दुष्ण द्या पण बोला माझ्याशी. कोणीच बोलायला तयार नाही. आता काय करावं, काय चुकलं माझं? आणि अशा वेळी ती शांतता चिरत एक हात माझ्या खांद्यावर आला. माहितीये कोणाचा होता तो? तो हात होता माझ्या शेडजीचा. आणि शेडजी त्या पाठोपाठ एक वाक्य बोलले. ते वाक्य ऐकायचे तुम्हाला? ते वाक्य म्हणजे, या जगातलं एका बाईसाठी एका बापानं उच्चारलेलं, एका बाईसाठी एका पुरुषानं उच्चारलेलं, एका बायकोसाठी एका नवऱ्यानं उच्चारलेलं लई मोठं वाक्य आहे. बरं माहितीये काय म्हणले शेडजी? शेडजीनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि शेडजी म्हणाले, अशीच वाघासारखी जग, अशीच वाघासारखी जग. आणि बाया हो, हा अनुभव तुम्हालाही असेल, हा अनुभव तुम्हालाही असेल. जन्माचा साथीदार पाय घटरून आपल्या बरोबर उभा असेल ना, अख्खं जग आडवं गेलं ना, बाईला परवा नसती त्याची. बरोबर आहे का ताई? बाईला परवा नसती त्याची. आणि मग नेसत्या वस्त्राविषयी सासरे बुवांनी काढलं की आम्हाला घराबाहेर काढलं. मग आलो आम्ही गंजपेठेत राहायला. उस्मान शेखनी दिला आम्हाला आसरा. कोण म्हणतं, संकटाच्या वेळी रक्ताचीच माणसं कामाला येतात म्हणून उस्मान शेखनी फातिमा मीनं दिला आम्हाला आसरा आणि राहू लागला. एके दिवशी
सकाळी बाहेर गेलेलो ज्योतिबा शेठजी आलं. मी आपली जुन्या गोधडीला टाके मारीत बसलेली, जुन्या गोधडीला टाके घालीत बसलेली. शेठजी आलं आणि शेठजी म्हणलं, बाई काय झालं? एवढा मलून चेहरा तुमचा, एवढा नाराज झालं काय? सकाळी तर चांगल्या बोलत होता, हसत खेळत होतात, झालं काय? आणि मी आपली ढसा ढसा रडायलाच लागले. शेठजी न कळच ना झालं काय. अहो सांगा तरी बाई काय झालं? तुम्ही सांगितल्याशिवाय कसं कळेल मला काय झालं रडायला? नक्की काहीतरी घडलंय. कुणी काही म्हणालं तुम्हाला? कुणी आलं होतं? डोळ्यातलं पाणी पुसत मी त्यांना म्हणलं, सकाळी कचरा टाकायला गेले होते कचरा कुंडीवर. तिथं नुकतं जन्मलेलं बाळ टाकलं होतं कोणीतरी आणि त्या बाळाचे तुकडे तोडत होते कुत्रे. ते पाहून आलं मला रडाया. शेठजी त्या बाळाला कोणी टाकलं तिथं? त्या बाळाचे तुकडे असे कुत्रे तोडत होते. त्याचे आई बाबा कुठे गेले? त्याला काळजी नाहीये. त्या बाळाचा काय दोष? शेठजी हे का होतं? का करतात लोक हे असं? शेठजींनी घट्ट डोळे मिटले, एक मोठा श्वास घेतला. शेठजी म्हणलं, साऊ हा समाज बाईला धड जगू दे ना मरू दे. बालविवाह पद्धती आणि बाल जरट विवाह म्हणजे ती खूप छोटी आहे. तिच्या काकाच्या मामाच्या बाबाच्या वयाच्या माणसाशी तिचं लग्न होतं. नैसर्गिक गोष्ट आहे. तो आजारपणानं वार्धक्यानं मरतो. ती ऐन तारुण्यात विधवा होते. तिचं पाऊल वाकडं पडतं किंवा घरातलाच कोणीतरी उपभोग घेतो आणि त्यातून जन्माला आलेलं बाळ कचरा कुंडीवर टाकलं जातं, रस्त्याच्या कडेला टाकलं जातं आणि ते होतं कुत्र्यांचं खाद्य. हे ऐकून माझे तर डोळे विस्पारलेलेच. मी पाहतच राहिले. दुसऱ्या क्षणी भानावर आले. शेठजीला म्हणले, शेठजी आपल्याला हे थांबवता येणार नाही. आपल्याला हे थांबवता येणार नाही. शेठजी काहीतरी केलं पाहिजे आपण. आणि मग पुण्यात लागले ना बॅनर जागोजागी आणि त्यावर लिहिलं शेठजीनं, कोणीही या रामच्या घरी गुप्तपणे बाळंत होऊन जा. आडलेली नडलेली कुणी बाई या आणि आमच्याकडे गुप्तपणे बाळंत होऊन जा. राहत्या घरात 1853 मध्ये आम्ही बालविवाह बालाश्रम, अनाथ आश्रम आणि विधवा आश्रम काढला. त्याच्यानंतर ते बॅनर आणि फलक लावून थांबलो नाही. आम्ही निघायचो रस्त्यानं मध्यरात्री पहाट, हातात कंदील घेऊन शोधायचो. असं कोणी नदी नाला जवळ तर करत नाही ना. रस्त्याच्या कडाला एखादं बाळ तर नाही टाकलं ना. असंच निघालो होतो आम्ही पुण्याच्या एका पहाटे, पुण्यात एका पहाटे. आणि दिसलं तिथं रस्त्याच्या कडेनं त्या पुलावरून एक पांढरी आकृती जीव देतीये. हातातला कंदील शेठच्या हातात दिला आणि शेठजींना म्हटलं, हे धरा मी आले. ती पाहती आकृती आणि सुसाट वेगानं त्या आकृतीच्या दिशेनं मी पळायला लागले. तिचा दंड पकडला. ती उडीच मारणार. तिचा दंड पकडला. तिला मागे खेचलं, तिला जवळ घेतलं. म्हटलं, काय ग बाई, कोण आहेस तू? हे काय करतीये? ती होती काशीबाई नावाची ब्राह्मण स्त्री. तिच्यावर असाच अत्याचार झाला होता आणि तिच्याकडे नीट निरखून पाहिलं तर ती 9 महिन्याची गर्भार होती. तिला घरी आणलं. तिचं सुखरूप पालन पण केलं. तिला एक गोंडस गुटगुटीत बाळ झालं. त्याचं नाव ठेवलं यशवंत. या यशवंतला आम्ही दोघांनी दत्तक घेतलं. आम्हाला कुठं होतं पोटचं पोर, पण ही सारी पोरं आमचीच होती की. शेठजीला काय कमी तरास झाला वय घरच्यांचा. हिला मुलबाळ होत नाही, दुसरं लगीन कर. शेठजीचं लई प्रेम होतं माझ्यावर, लई प्रेम. असं कुणाचं असेल का? माझ्या शेठजीचं होतं. शेठजीला घरचे म्हणले, दुसरं लगीन कर, हिला पोरबाळ होत नाही. 10 वेळा 4 वेळा 100 वेळा तेच झालं म्हणल्यावर एकदा शेठजी म्हणलंच, दुसरं लग्न करू. होय, वंशाला दिवा पाहिजे, नातवंड पाहिजे. बर, तुम्ही म्हणाल तसं. फक्त आता माझी एक अट आहे, ती तुम्हाला मान्य असेल तर मी दुसरं लग्न करतो.
घरची म्हणले बोल बाबा बोल, काय अट आहे तुझी, बोल. हे शब्द ऐकायला किती तरसलो होतं आम्ही, बोल. तर ऐका, आधी आम्हा दोघांची, माझी आणि साऊची वैद्यकीय तपासणी करून घ्या. आणि वैद्यकीय तपासणीत दोष माझ्यात आढळला तर तिचं लग्न लावून देतो, आणि दोष तिच्यात असला तर मी दुसरं लग्न करतो. पण हे लक्षात घ्या परत एकदा, दोष माझ्यात असेल तर चांगला नवरदेव पाहून तिचं लग्न लावून देतो. तुम्हाला कबूल आहे का? घरची तर सुनच घरची तर सुनच. त्या दिवसापासून घरचं कुणीच म्हटलं नाही दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. हे असतं प्रेम, हे असतं प्रेम. जसं माझ्या शेडजीचं माझ्या कामावर, माझ्या विचारावर होतं आणि माझं त्यांच्या विचारावर होतं. 1890 मध्ये अघटित घटना घडली. अचानकच शेडजीला लकव्याचा झटका आला आणि त्याच्यात शेडजी गेलं. तेव्हा होते मी 60 वर्षाची. आतापर्यंतचा सारा प्रवास बरोबर केला, सगळे लढे, सारा संघर्ष, सारा विरोध पत्करून इथवर आलो आणि आता हात सोडला. शेडजी सोडून गेले. न होते 60 वर्षाचे. भिंतीला टेकून बसले, शून्यात पाहते. आणि अचानक कोणाच्या तरी भांडणाचा आवाज आला. म्हणजे शेडजी गेले तिथं आणि कोणाला भांडणाचं पडलंय, कोण भांडतंय म्हणून मी इकडे तिकडे पाहायला लागले. पाहते तर काय, माझे धीर, पुतणे आणि यशवंता यांच्यात बाचाबाची चाललेली. कशासाठी बाचाबाची बरं? मी चौकशी केली तेव्हा मला कळलं ते टिटव धरतात ना, मृत व्यक्तीच्या शवाच्या पुढं जे टिटव धरत ना, तर ते टिटव कोण धरणार त्याच्यावर भांडणं चाललेली सगळी. इतकी भांडणं. अरे दुःखाचा प्रसंग आहे की काय? माझ्या काळजात काय चाललंय, तुमचं काय चाललंय? आणि ते सगळी पुतणी आणि दीर म्हणताय, हा कसला अनावरत संतती आहे, हा कुठून उचलून आणला, काय रक्तनात्याचा आहे का हा, याने टिटव धरायचं नाही. आणि यशवंत म्हणत होता, कसाय असलो तरी पोरगा आहे मी त्यांचा, दत्तक असलो तरी पुत्र आहे त्यांचा, मी टिटव धरणार. जो टिटव धरतो तो मृत व्यक्तीच्या संपत्तीचा वारसदार असतो. बघा केवढं मोठं अर्थकारण दडलंय वय. मी 60 वर्षाची झाली तरी मला एवढं माहित नव्हतं. आणि मग ही सारी बाचाबाची सुरू असताना भांडणं काही थांबना, आवाज काही थांबना, गोंधळ काही थांबना, कल्ला काही थांबना. आणि अशा वेळेला बी मला क्रांती करायला लागली ना. उठले, डोळे पुसले, पदर कमरेला खोचला, उभी राहिले दोघांच्या मध्ये जाऊन. भांडणं बंद करा. इथं माझे शेडजी गेले तर तुम्हाला कसलं पडलंय टिटव्याचं? त्या टिटव्याला कुणी हात लावायचा नाही. टिटव मी धरणार, टिटव मी धरलाच. पावला गणिक तुमच्या साऊमाईला क्रांती करावी लागली हो. टिटव तर मी धरलाच. ज्योतिबांच्या शवाला अग्नी सुद्धा तुमच्या साऊमाईनच दिला. आहे ना क्रांती, आहे ना क्रांती. आणि मग 1897 ला लई मोठी प्लेगची साथ आली महाराष्ट्रात. 1897 सत्यशोधक समाजाचे सगळे कार्यकर्ते बरोबर घेतले आणि पायाला भिंगरी लावल्यागत फिरू लागले वाडी वस्तीत, गल्लीवर, महारवाड्यात, मांगवाड्यात, भिल्लवाड्यात. ज्योतिबाला, माझ्या शेडजींना सबूत दिला होता शेवटी मी. तुम्ही आणि मी नेटानं आणि जोमानं सुरू केलेलं काम असंच जोमानं पुढे नेईन. आणि हा शब्द खरा करायचा. प्लेगची साथ आली तेव्हा गल्लीत, वाड्यापाड्यात सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते घेऊन फिरू लागले. यशवंताला डॉक्टर केलं होतं. यशवंतानं ससाण्याच्या माळरानावर तात्पुरता दवाखाना थाटला होता. दिसला कोणी रुग्ण की आम्ही तिथे न्यायचो. अशीच एका चालले आहे त्या महारवाड्यातून आणि तिथून रडण्याचा आवाज आला, मोठ्याने रडण्याचा आवाज आला, हंबरडा फोडण्याचा आवाज आला. तिथंच थबकले ना माझे पाय. आणि पाहते तर काय, एक कळकट मळकट पडदा असलेलं ते घर, तो पडदा बाजूला केला, मध्ये गेली. पाहते
तर 10-12 वर्षाचं लेकरू तापानं फणफणलंय. त्या पोराला लगेच उपचार केले असते तर ते वाचलं असतं, पण कुणी हात लावायला धजे ना, संसर्ग होईल म्हणून. आताच्या सारखे गाडी घोडे होते होय. आणि मग काय करावं? त्या पोराकडे पाहून त्याची आई छाती बडवून घेत होती, पोरग वाचलं पाहिजे, एकुलता एक आहे, काय करावं? मला पोटचं पोर नव्हतं, मी आई नसले तरी बाई होते. उचललं मी त्या पोराला, घेतलं माझ्या पाडगुळी आणि सुसाट वेगानं धावत सुटले ससाण्याच्या माळरानावर. तिथं खाटावर टाकलं, यशवंतानं त्याच्यावर लगोलगीलाच गेले. पांडुरंग वाचला, पण यशवंताची आई मात्र लागली होती मरण पंथाला. ताप भरला मला, गाठी दिसू लागल्या. यशवंतानं शर्थ केली मायला वाचवण्यासाठी, पण माय आता वाचणार नव्हती. त्या काळजाला लय डागण्या दिल्या, लय छळ सोचले, लय यातना यथा कथा सारं सोचलं. पण शेठजीला जो शब्द दिला होता ना की तुम्ही आणि मी समाजसेवेचे जे काम सुरू केले शेवटच्या श्वासापर्यंत करीन, तो शब्द खरा केल्याचा आनंद मला त्या क्षणी होता. जिद्दी होते तेव्हा सुख लाभलं नाही, विरोधच झाला. अडचणी निर्माण केल्या, काटे पेरले माझ्या रस्त्यात, माझ्या मार्गात. आणि मी गेले तेव्हा रस्ते आले, इमारती आल्या माझ्या नावाच्या, विद्यापीठ आली माझ्या नावाची. आनंदच आहे मला. पण माणूस असेपर्यंत का बरं किंमत वाटत नसते त्याची? आहे ना मोठा प्रश्न. माझ्या शेठजीला गुरु मानणार कोणीतरी भीमराव आंबेडकर नंतर जन्माला आलं म्हणे. त्या बाबानं एक मोठा राजा होता, राजर्षी शाहू महाराज. त्याच्या जोडीनं म्हण सगळ्यांना बरोबर घेऊन हा देश चालवायचं स्वप्न पाहिलं. काय संविधान का काय लिहिलं म्हणे भीमराव बाबानं. सगळ्यांना दिली ना न्याय, समता आणि स्वातंत्र्य. बाय हो, हीच समता पाहिजे आपल्याला. सगळे असे एका रेषेत उभे पाहिजे आपण. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. साऊमाय हेच सांगायला आज तुमच्या समोर आहे. खूप छान. सावित्रीबाई फुले यांचं पूर्ण जीवन प्रतिभा मॅडमनी आपल्यासमोर मांडलंय. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. मी माननीय प्रतिभा मॅडमला मंचावर येण्यासाठी विनंती करते आणि प्राजक्त चित्रे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. नीता राममूर्ती यांनी लिहिलेलं पुस्तक आणि मी अनुवादित केलेलं पुस्तक जिवंत केलं तुम्ही. तुम्ही पण या ना शरद दादा, तुम्ही पण या मॅडम, या प्लीज. रीता मॅडमला विनंती करते की त्यांनी सावित्रीबाई फुले यांचं पुस्तक देऊन मॅडमचा सत्कार करावा. मला अपरिचित असल्यामुळे मला गेस्ट माहित नाही, कृपया. आज खूप बारकावे होते पण वेळ कमी होता त्यामुळे खूप बरं वाटत होतं. शरदजी आइए, श्वेता जी आइए प्लीज.
धन्यवाद. मधुश्री पब्लिकेशनचे त्या लोकांचे खूप आभार, तुम्ही वेळ काढून इथं आला. सगळ्यात आधी माधुरी गायकवाड यांचे आभार. जसं सावित्रीबाईंनी सांगितलं, आपल्या म्हणजे आपण चार चौघात आपल्या स्त्रीचं काही, त्याच्यामुळे आधी सगळ्यात त्यांचे आभार मानतो मी. रीताजी यांचे खूप आभार, यांनी हे पुस्तक मधुश्रीसाठी द्यायला, त्यांनी ज्यावेळेस हार्पर कॉलेजनी त्यांना विचारलं असेल त्यावेळेस त्यांनी आमची निवड केली, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. प्राजक्ता चित्रे यांचेही खूप आभार, यांनी पुस्तकांवर केलं आणि त्यांच्याबद्दल काम करायला मला खूप नेहमी आनंद मिळतो, त्यामुळे त्यांचे फार आभार. आमच्या सगळ्या टीमनी यासाठी खूप चांगलं काम केलं. निकिता वैद्य, रिधिमा कुमार हे आता इथं नाही आहे, दोघींनी त्यासाठी काम केलं, त्यांचे खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. मी चंद्रकला मॅडमला विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आजच्या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावा. चंद्रकला मॅडमचं परिचय थोडक्यात आपण वाचून घेऊ. होतं की हे पुस्तक मी कधी वाचणार, आणि मग मी पुन्हा गेले त्यांच्याकडे. आय सेड आय कांट डू इट. ते म्हणले का? आय सेड आय एम नॉट व्हेरी दिस थिंग अबाउट रीडिंग, आणि मला खूप प्रेशर येतं, मला झोप लाईक अर्धा पेज झालं की मला झोप लागते. माय कॉन्सन्ट्रेशन इज नॉट सो मच वेन इट कम्स टू रीडिंग. सो त्यांनी बसलं, देन ही कॉल्ड माय हजबंड. ही सेड तुम्ही रोज त्यांना 2-3 पानं वाचायचे, अँड शी हॅज टू राईट डाऊन द पॉईंट्स अँड डू. बट ऑफकोर्स त्याचं डिझाईन खूप छान झालं. तेव्हा मला कळलं त्याचं महत्त्व. अँड आय मेड शुअर की माझ्या मुलांना रीडिंग हा सब्जेक्ट आम्हाला स्कूलमध्ये पण चॉईसला होता, दॅट दे शुड डू. पुन्हा आय वॉज व्हेरी लकी, जेव्हा 5 महिन्यापूर्वी माझ्या मुलीचं लग्न झालं आणि मी तिला विचारलं व्हॉट इज सो स्पेशल इन दिस बॉय ऑर एनिथिंग. सो शी सेड यू जस्ट कम टू हिज हाऊस अँड यूल सी. त्याच्या रूममध्ये मी गेल्यानंतर बरीच मोठी रूम होती त्याची. मी जेव्हा तिथं गेले, आय सॉ मोर दॅन हाफ इज रूम अ लायब्ररी देअर. आणि तेवढे सगळे पुस्तकं त्यांनी वाचले. तर मी तिला म्हटलं कर इमिजिएटली यू मॅरी, बिकॉज आय ऑलवेज फील दोज हू रीड ऑर राईट आर व्हेरी व्हेरी क्लेवर. सो खूप आभारी आहेत तुमच्या सगळ्यांची फॉर कमिंग डाऊन. जसे तुम्ही म्हणले पुणेकर दुपारच्या वेळी झोपतात, पण आय डोंट थिंक जेव्हा कुठली गोष्ट खूप चांगली असेल ते येतात, ते आवर्जून येतात. आणि हो, आज मॅम आम्ही एक जवळजवळ 80-90चा क्राऊड पाहिला इथं, यु नो. सो खूप चांगली गोष्ट होती. थँक्यू टू राजेंद्र सिंग सर, जे ते आले. मी त्यांना फोन करून एकाच ह्याच्यावर सांगितलं की सर यू हॅव टू बी देअर. तुमच्या वडिलांनी मुलींसाठी शिक्षण काढून, त्यावेळेस मला वाटतं 10 का 12 स्टुडंट्स होते आणि आता एवढे वाढले तुमच्यासाठी. So you have to be there, you have to promote, and he was very willing. He said, I am so happy, I just want to be there and meet ma'am also. So thank you everyone for coming here, giving all your precious time. Ma'am, thank you so much for giving us all this opportunity and all of us being here. Neha, thank you to you because somewhere you instigated her that she should write this book. Otherwise आम्हालाही सगळ्यांना सावित्रीबाई फुले आम्ही नेहमी पुणे युनिव्हर्सिटीचंच नाव वाचलं होतं, पण त्याच्या मागं एवढं सगळं होतं, यु नो, अँड डिटेल आता माहिती असणं इज अगेन व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन.